मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला। गेल्या 2 दिवसांपासून माढ्यातील पूर परिस्थिती भयंकर झाली होती। दरम्यान आमदार अभिजित पाटील हे 2 दिवसांपासून या परिसरात मदत कार्यात व्यस्त आहेत। पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ते स्वतः पाण्यात उतरून मदत करत होते। त्याचबरोबर त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना मागणी करून हेलिकॉप्टरची व्यवस्था केली। एकंदरीत परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडली। परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला। त्यानंतर आमदार अभिजित पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी दौरा केल्यामुळे तसेच पूरग्रस्तांना मदतीचं आश्वासन दिल्यानं दिलासा मिळाला असल्याचं सांगितलंय। पूर परिस्थिती भयंकर असल्यामुळे प्रसंगी निकष बदलून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचं देखील आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलंय। खरंच काल आपण बघितलं की गेल्या 3 दिवसापासून इतकी भयान परिस्थिती होती आणि याची त्या ठिकाणी मागणी केली। काल आपल्यासमोरच पालकमंत्री महोदयांना बोललो, पालकमंत्र्यांनी दौरा केला, मुख्यमंत्री महोदयांना त्या फोनवरती बोललो आणि त्यांनी येणं आवश्यक आहे आणि त्यांनी देखील दौरा केला। या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील जे विस्थापित झालेत लोक, पूरग्रस्त आहेत, पाणी अतिवृष्टी आहे, त्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री आणि अजितदादांनी देखील दौरा केला। यामुळे दिलासा मिळतो आहे की त्या ठिकाणी आधार येतो आहे की काही ना काहीतरी आपल्याला मदत मिळणार आहे आणि शाश्वत एक आधाराची भूमिका आज झाली। आणि मग आज त्या ठिकाणी निमगाव असेल, वडशिंग असेल, दारपळ असेल, या 3 गावाचा दौरा करून मुख्यमंत्री महोदय पुढच्या त्या प्रवासाला गेलेत आणि त्यांनी आज आपल्या सगळ्याला जी घरं पडलीत, घरात पाणी गेलं आहे, त्याचं संसार उद्ध्वस्त झाला आहे, दुकानाचं आहेत, अशांना देखील, शेतकऱ्यांना, जनावरांचा सगळ्या बाबतीत मदत करण्याचे त्या ठिकाणी काही निकष बदलू, एनडीआरएफच्या ह्याच्यातून काही मदत करू, त्याला लागणारे निकष देऊ, निकष नसेल तर शिथिल करून त्या ठिकाणी सर्वपरीनं मदत करण्याचं आश्वासन आज या ठिकाणी दिल्यामुळं आज शेतकऱ्याला आणि सामान्य लोकाला, नागरिकाला त्या ठिकाणी आधार आल्यासारखं वाटते। रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले काय? आता दारफळमध्ये काल अडकले होते, आता 3 दिवस झालं रेस्क्यू सुरू आहे। आज देखील वाकावमध्ये, राहुलनगरमध्ये आणि दारफळ असेल, केवड असेल, इथलं रेस्क्यू सुरू आहे। आज देखील एनडीआरएफ, रात्री मिलिटरी आली आहे, हेलिकॉप्टरने देखील त्या ठिकाणी काल एअरलिफ्ट झालं आहे। आज जिथं जिथं अडकले तिथं आम्ही काम करतो आहे, त्या लोकांना पाणी पोचवणे, अन्नधान्याचे पॅकेट पोचवणे आणि आता त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं काम करतो आहे। आपल्या सगळ्याच्या माध्यमातून एक आव्हान देखील करतो आहे की आता पाऊस कमी झाला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी विसर्ग कमी झाला आहे 97,000वर, आता तो 90,000वर येईल। परंतु उद्यापासून त्या ठिकाणी 26, 27, 28, 29 ह्या दिवसामध्ये अतिवृष्टी पुन्हा पडणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्यामुळे जी लोक आता बाहेर आलेत त्यांनी परत घरात जाऊ नये, थोडे दिवस त्या ठिकाणी वाट बघावी। परत एकदा वर जर पाऊस झाला आणि परत जर पाणी आलं तर ते खूप मोठं येण्याची शक्यता त्या ठिकाणी हवामान खात्यानं वर्तवली आहे। त्यामुळं परवा देखील पाणी आल्यानंतर आम्ही आव्हान केलं होतं, परंतु लोक तिथंच राहिली आणि त्या ठिकाणी अडकली। तर मी आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आव्हान करतो की सगळ्यांनी ही पुन्हा घरात न जाता काळजी घ्यावी आणि माझं त्या ठिकाणी पुढच्या एकाही नागरिकाला त्या ठिकाणी अडचण, संकट जीवावर बेतू नये याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।